पुनर्जन्म म्हणजे पुन्हा एकदा जन्माला येणं हे तर तुम्हाला आता समजलेलं आहे आणि त्यामुळं आता आपण पुढे जाऊयात. माणसाचा पुनर्जन्म होतो तो मुलगा किंवा मुलगी या रूपाने होतो अशी एक कल्पना वेदांमध्ये आणि उपनिषदामध्ये आढळते. माणूस जन्माला आल्यानंतर सुद्धा त्याचा पुनर्जन्म होतो, तो म्हणजे मुंजीसारख्या किंवा यज्ञासारख्या संस्कारांनी. माणसाचा पुनर्जन्म झाल्याचं मानलं जातं ज्यावेळेस तुमचा उपनयन संस्कार होतो. इतकंच काय तर परदेशी गेल्यामुळं अशुद्ध होतो आणि त्याला शुद्ध करण्यासाठी योनीची सुवर्ण प्रतिमा बनवून त्यातून पुन्हा पुनर्जन्म घ्यायला लागतो. अशी अनेक उदाहरणं भारतामध्ये घडलेली आहेत. अर्थात त्यात श्रद्धा अंधश्रद्धेचा भाग हा फार मोठा असावा, परंतु एक तो धारणेचा भाग आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो. असं म्हणतात की पुण्यवंताला चांगला जन्म मिळतो आणि पाप्याला पशु पक्षी वृक्ष अशा शूद्र योनीत जन्माला यावं लागतं, असं स्मृती पुराणामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे. आता प्रश्न असा आहे की कोणत्या पापामुळं कोणता जन्म मिळतो. अर्थात धर्मशास्त्राने याविषयी अनेक वर्णनं केली आहेत. असं म्हणतात की ब्रह्महत्या करणारा माणूस म्हणजे चांगल्या माणसाची हत्या करणारा माणूस हा हरण, कुत्रा, डुक्कर, उंट यांच्या योनीत जन्म घेतो. असं म्हणतात की जो माणूस मद्यपान करतो, खूप दारू पितो, असा माणूस गाढव योनीत जन्माला येतो. जे लोक सोन्याची चोरी करतात ते लोक कृमी, कीटक, पतंग अशा योनीत जन्माला येतो. जो व्यक्ती गुरुपत्नीशी वाईट भावना ठेवतो, तिच्याशी संभोग करतो, असा व्यक्ती हा वेल किंवा खूप जरट झाडाच्या रूपात जन्माला येतो असं सांगितलंय. अर्थात ह्या सगळ्या धारणा आहेत, याच्या सत्यते बाबतीत माझं काहीच म्हणणं नाही. फक्त यामागं कारण आहे की केवळ धर्माचं मर्म सांगून अशा प्रकारच्या पापापासून माणसाला मुक्त करण्यासाठी केलेला हा प्रघात आहे. निरनिराळे पाप जर केली तर कोणते रोग होतात आणि ते रोग झालेल्यांनी कोणकोणती प्रायश्चित्त घ्यावी याचंही स्पष्टीकरण अनेक धर्मशास्त्र ग्रंथात केलेलं आहे. आता तुम्ही म्हणाल मग कोरोना हा कुणामुळे झाला? हाही माणसाच्या कर्मामुळेच झालेला आहे. मागचा जन्म जाऊ दे, या जन्मातल्या कर्मामुळेच तो भोगावा लागतोय. असो, मात्र काही आधुनिक विद्वानांच्या मते एकदा मनुष्य जन्म प्राप्त झाला की पुन्हा कधीही क्षुद्र योनीतनं जावं लागत नाही. म्हणजे कीटक, मुंगी असं व्हावं लागत नाही. त्याच्या काही 84 लक्ष योनीत त्यात जावं लागत नाही. माणूस हा पुन्हा माणसाच्या जन्माला येतो असं सांगितलं जाते. अहो, भारतातच नाही तर जगातल्या इतर अनेक देशातही पुनर्जन्मावरचा विश्वास हा कमी जास्त प्रमाणामध्ये आढळतो. आता तुम्हाला आश्चर्य वाटेल की ज्यांना आपण निग्रो किंवा निगा म्हणतो, म्हणजे पश्चिम आफ्रिकेतल्या मांदिगो, यू, एडो आणि इबो या जमातीमध्ये असा विश्वास पाहायला मिळतो की मृताचा जीवात्मा हा पशुपक्षी, वनस्पती या रूपांनी तसेच आपल्या घराण्यात जन्माला येणाऱ्या बालकांच्या रूपाने पुनर्जन्म घेतो. आणि ही कल्पना अनेक ठिकाणी त्या भागामध्ये आढळते. आणि म्हणून जर एखादं नवजात बालक जर मृत पावलं तर किंवा नवजात बालक जन्माला आलं तर त्याला मृत पूर्वजांची नावं दिली जातात, आपल्याकडे दिली जातात. त्याला नावकरी असं म्हटलं जातं. आफ्रिका आणि अमेरिकेतले काही आदिवासी लोक या पुनर्जन्मावरील विश्वासामुळं मृत मुलांना घराच्या रस्त्याच्या कडेलाच वळचडीखाली पुरतात. का तर त्यांचा पुनर्जन्म होईल ही धारणा आहे. मध्य ऑस्ट्रेलिया आणि आफ्रिका या ठिकाणी मृतांना त्यांच्या जन्मस्थानी पुरलं जातं. म्हणजे ज्या ठिकाणी त्याचा जन्म झालाय त्याच ठिकाणी त्याची अंत्यविधी केला जातो. त्यामागे सुद्धा हाच विश्वास असतो की पुन्हा त्याच गावामध्ये, त्याच घरामध्ये या व्यक्तीचा पुनर्जन्म होईल. यहुदी लोकांनी पुनर्जन्म या तत्वाला तत्वतः महत्व दिलेलं नाही. तर ख्रिस्ती धर्माच्या प्रारंभीच्या काळात ख्रिस्ती लोकांचा पुनर्जन्मावरती भरपूर विश्वास होता. अज्ञानामुळं काही जणांना पूर्वजन्माचं स्मरण होत नाही. तुम्हालाही होत नाही, मलाही होत नाही, तेवढ्या प्रमाणात होत नाही. कारण आपली जी डोक्यातली चिप आहे ती परमेश्वराने संपूर्ण साफ करून टाकली. त्यावर मी तुम्हाला परत सांगणार आहे. तर काही जणांना पूर्वजन्मीचं स्मरण असतं. बऱ्याच योगी लोकांना, नामस्मरण करणाऱ्या, ध्यानधारणा करणाऱ्या लोकांना हे स्मरण प्राप्त होतं. देवा हो, सर्वांना पुनर्जन्म जर आठवत असता तर किती घोटाळा झाला असता. कारण ज्या काही ठराविक घटना पुनर्जन्माच्या आठवलेल्या आहेत त्यांनी कितीतरी गोळ झाले होते.
जीवात्मा आपल्या पूर्वकर्माचे नियम पाळून त्यांची फळं भोगण्यासाठी योग्य असं शरीर ज्या आईवडिलांकडून मिळेल त्यांच्या पोटी जन्माला येतो. परंतु ते जेव्हा शरीर येतं तेव्हा ते शरीर मात्र आनुवंशिकतेचे नियम पाळतं. म्हणजे तशा पद्धतीचा आत्मा तशा पद्धतीच्या व्यक्तीच्याच पोटी जातो. या बाबतीत एक कथा आहे. लोक एका कुत्र्याला मारत असताना जो पायथागोरस आहे त्या पायथागोरसनी पटकन ओरडून सांगितलं, अरे त्या कुत्र्यामध्ये माझ्या मित्राचा पुनर्जात आत्मा आलेला आहे. आणि असं म्हणून त्यांनी त्या कुत्र्याला मारणाऱ्या लोकांना परावृत्त केलं. ही अशी एक ग्रीक कथा आहे. अशा समजुतींमुळे अहिंसा, भूतदया आणि सर्व प्राणी मात्रांचा आत्मा हा समान मांडण्याची वृत्ती या चांगल्या गुणांना प्रोत्साहन मिळाल्याची उदाहरणं ही परदेशातच नाही तर आपल्या हिंदू धर्मामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये आढळतात. जन्म प्रतिजन्म हा सत्य असो वा नसो, परंतु या जन्मात तुम्ही जर चांगली कर्म केली तर तुम्हाला पुढच्या जन्मी चांगलं शरीर, चांगला घर, चांगला भविष्य मिळणार आहे. त्यामुळे आताच्या भूत, भविष्य आणि वर्तमान काळात वाईट वागू नका. एक शरीर नष्ट झाल्यानंतर आत्मा दुसऱ्या शरीरात प्रवेश करतो हे मान्य आहे, परंतु तो तुमचा होणारा पुनर्जन्म किंवा पुढच्या जन्मातही तुम्ही सुखी राहावे म्हणून या जन्मातही तुम्हाला खूप चांगलं वागलं पाहिजे. कदाचित या धारणेमुळे तरी, जन्मजन्मांतराच्या धारणेमुळे तरी लोक चांगले वागतील. हा देखील धर्माचा काहीसा हेतू असावा. प्रत्येकाच्या मनामध्ये असं वाटतं की आपण पूर्वजन्मी कोण होतो. तसंच या काळातल्या, या वर्तमानातल्या शरीराचा मृत्यू झाल्यानंतर आपल्या आत्म्याचं काय होणार, शरीर तर जाळलं जाईल, पुरलं जाईल, या विषयावरती मी अजून सविस्तर माहिती देणार आहे, पण पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत तुमचे अनुभव कॉमेंट्स मध्ये सांगायला विसरू नका. आनंद पिंपळकरचा आनंदी वास्तू हे फेसबुक पेज आणि याच नावाचं युट्यूब चॅनल लाईक, सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा. उद्या 11 वाजता पुन्हा भेटूयात पुनर्जन्माच्या नवीन भागासह. तोपर्यंत तुमच्या आनंद पिंपळकरचा तुम्हाला जय साईराम.